एका वर्षानंतर होते सूर्य आणि मंगळाची युती. या राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार. मिळू शकते अमाप संपत्ती. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून इतर ग्रहांशी युती करतात, ज्यांचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. अशातच आता दोन मित्र ग्रह सूर्य आणि मंगळ यांची युती होणार आहे. ही युती 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे, कारण 18 ऑक्टोबरला सूर्यदेव तुळ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ आधीच तुळ राशीमध्ये विराजमान आहे. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. परंतु 3 राशी अशा आहेत ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. कन्या रास. सूर्य आणि मंगळाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण हा योग तुमच्या राशीच्या संपत्तीच्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे लोक तुमच्याशी जोडले जाऊ शकतात. नोकरदारांच्या या काळात ऑफिसमध्ये नवीन ओळखी होतील आणि त्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. मीडिया, मार्केटिंग आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती अनुकूल ठरू शकते, कारण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी ही युती तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. सिंह रास. सूर्य आणि मंगळाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण ही युती तुमच्या राशीतून 3ऱ्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुम्ही शत्रूवर वर्चस्व गाजवू शकता. तसेच कुटुंबातील सदस्यांमधील एकता वाढू शकते. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभसिद्धी योग होऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या भावा बहिणींचे सहकार्य मिळू शकते. मेष. हा महिना आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटविणारा आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात येत असलेल्या चढउताराने काहीसे चिंतित असतील, परंतु त्यांनी जर आपल्या जोडीदाराशी संवाद साधला तर महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत बदल होईल. प्रेमीजन खूप सर्जनशील राहतील. ते आपल्या मनातील भावना प्रेमिकेजवळ व्यक्त करतील. त्यामुळे त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन प्रेम वृद्धिंगत होईल. त्यांना दूरवरचा प्रवास करण्याची संधी मिळेल. आपल्यासाठी महिन्याचा उत्तरार्ध जास्त अनुकूल असेल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळेल. आपणास सरकारी क्षेत्रात मोठा फायदा होण्याची संभावना आहे. कोर्ट कचेरीत आपला विजय होईल. प्राप्तीत सतत होणाऱ्या वाढीमुळे आपला स्वाभिमान तर द्विगुणित होईलच, शिवाय आपली आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती उत्साहाने आपली कामे करतील. तसेच आपल्या सहकाऱ्यांचे मनसुद्धा हलके करतील. कामाच्या ठिकाणी असलेल्या सकारात्मक वातावरणामुळे आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापाऱ्यांना बाहेरील लोकांचे सहकार्य मिळाल्याने त्यांच्या कामात गती येईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करू शकतील. त्यांना त्यांचे काम चांगले फळ मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे ते आनंदित होतील. हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. कोणतेही आजारपण येण्याची संभावना दिसत नाही. महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. वृषभ रास. या महिन्यात आपण अत्यंत व्यस्त राहाल. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे सुद्धा जावे लागेल. ग्रहस्थिती आपल्या प्रणयी जीवनात तणाव व वाद वाढविण्याचे कार्य करेल. काही गैरसमजसुद्धा होतील. त्यामुळे आपले नाते संपुष्टात येऊ शकते. तेव्हा अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपणास दुःखी व्हावे लागेल. वैवाहिक जीवनासाठी महिना चांगला आहे. आपण आपल्या जोडीदारासह काम करण्याचा लाभ घेऊ शकाल. त्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. कामानिमित्त आपली खूप धावपळ होईल. आपणास दूरवरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. या महिन्यात आपणास आपल्या सहकार्याची काळजी घ्यावी लागेल. आपले विरोधक सक्रिय होऊन आपणास त्रास देण्यास भरपूर प्रयत्न करतील.
त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्यासुद्धा तणावग्रस्त राहाल. आपण जर प्रयत्न केला तर आपणास एखादी रमणीय ठिकाणी जाण्याची संधीसुद्धा मिळेल. व्यापारात उत्तम यश प्राप्त झाल्याचा आपणास फायदा होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. तांत्रिक विषयात यश प्राप्त होईल. या महिन्यात आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपणास पोटाचे विकार होण्याची संभावना असल्याने प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. मिथुन रास, हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश राहतील. आपल्या जोडीदाराच्या सहकार्याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. प्रणयी जीवनासाठी सुद्धा महिना चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकाल. मित्राच्या पाठिंब्याने आपले प्रणयी जीवन अधिक दृढ करू शकाल. घरातील वातावरण काहीसे तणावग्रस्त असू शकते, परंतु घरात एखादा सोहळा होण्याची सुद्धा संभावना आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या प्राप्तीत वाढ होऊ लागल्याने आपण प्रगती साधण्यासाठी प्रोत्साहित व्हाल. आपणास मित्राचे सहकार्य मिळेल. ते आपणास कामात मदत करतील. त्यामुळे आपल्या व्यापारास गती येऊन व्यापार वृद्धीसुद्धा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे वरिष्ठ एखादे नवीन काम शिकवतील, जे वेळेवर पूर्ण केल्यास आपणास फायदा होईल. या महिन्यात आपल्या खर्चात कपात तर प्राप्तीत वाढ होईल. हा महिना व्यापारासाठी अनुकूल आहे. आपले प्रयत्न वाढवावे. शासनाकडून लाभ होईल. जमीन जुमल्याशी संबंधित बाबीत फायदा होईल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे. मेहनत केल्यास यशस्वी होता येईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे, परंतु आपणास तणावापासून दूर राहावे लागेल. तणावामुळे मानसिक त्रास होऊन त्याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची संभावना आहे. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. कर्क रास, हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कार्यकौशल्याचा परिचय करून देऊन नोकरीच्या ठिकाणी काही नवीन प्रयोग कराल. असे केल्याने आपणास खूप चांगल्या पद्धतीने, योग्य रीतीने व वेळेवर आपले काम पूर्ण करण्यास मदत होईल. त्यामुळे आपली कामगिरी उंचावून ती लोकांच्या नजरेस भरेल. आपले सहकारी आपणास पूर्ण पाठिंबा देतील. आपला आत्मविश्वास वाढल्याने आपणास प्रगती करण्यात मदत होईल. या महिन्यात सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास एखादा चांगला लाभ होऊ शकतो. या महिन्यात व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. आपण जर आयात निर्यातीशी संबंधित व्यापार करत असाल तर आपणास जास्त यश मिळू शकेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. जोडीदारासह फिरावयास जाण्याची योजना आखू शकाल. नात्यात रोमांस राहील व एखाद्या रोमॅन्टिक वेकेशनवर आपण फिरावयास जाऊ शकाल. त्याने आपल्या नात्यात ताजेपणा येऊन जीवनाचा आनंद वृद्धिंगत होईल. आपण एकमेकांप्रती समजूतदारपणा दाखवाल. प्रेमीजनांसाठी हा महिना चांगला आहे. लहान सहान समस्या दुर्लक्षित केल्यास आपल्या प्रणयी जीवनात सुधारणा होईल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना अध्ययनासाठी भरपूर वेळ मिळेल. ते खूप मेहनत करतील, ज्याचे त्यांना चांगले परिणामसुद्धा मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक त्रास होईल असे दिसत नाही. मात्र आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. सिंह रास, या महिन्यात आपला आत्मविश्वास उंचावल्याने आपणास आकाश ठेंगणे झाले असे वाटू लागेल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. आपण जोडीदाराच्या काही गोष्टी ऐकून घेण्यास नकार दिल्याने आपल्यातील दरी रुंदावू शकते. प्रेमीजनांसाठी हा महिना चांगला आहे. आपल्या प्रेमिकेवरचा विश्वास उंचावेल. तसेच तिचे काही विचार आपल्या कुटुंबियांच्या विचारांपेक्षा अधिक चांगले वाटू लागतील. त्यामुळे आपण या नात्यात पुढे जाण्याचा विचार करू लागाल. आपण नवीन विचार केल्याने कार्यक्षेत्रात आपले स्थान मजबूत होईल. आपण आपल्या व्यापारात नवीन युक्ती वापरून चांगले धन कमवू शकाल. त्यामुळे आपली गंगाजळीसुद्धा वाढेल. आपण व्यापारात नवीन गुंतवणूकसुद्धा करू शकाल. त्याचा आपणास फायदा होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना चढ उतारांचा आहे. आपणास कष्टाच्या प्रमाणात यश कमी मिळाल्याने थोडा त्रास होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला आहे. त्यांनी जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने महिना चांगला आहे. विशेष असा कोणताही त्रास दिसत नाही. आरोग्यविषयक लहान सहान समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये. महिन्याच्या पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. महिन्याच्या सुरुवातीसुद्धा आपण प्रवासास जाऊ शकता. या महिन्यात आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. आपण जीवनातील सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकाल.
असे असले तरी आपल्यात अति आत्मविश्वाससुद्धा असू शकतो. विवाहितांना वैवाहिक जीवनात तणाव जाणवू शकतो. त्याला आपली वागणूकच कारणीभूत असेल. तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणे, प्रणयी जीवनासाठी महिना चांगला असल्याने त्यांचा मनसोक्त आनंद घ्यावा. आपल्या प्रेमिकेस अशी काही जाणीव करून द्या की ज्यामुळे आपले नातं अधिक दृढ होऊ शकेल. आपल्या मनात काही धार्मिक विचारसुद्धा येतील. नोकरी करण्यासाठी हा महिना धावपळीचा आहे. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. आपल्या विरोधकापासून सावध राहावे. ते आपले काही नुकसान करू शकणार नसले तरी आपली मानसिक चिंता वाढवू शकतात. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला आहे. या महिन्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा मोठी समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपल्या आहारात नियंत्रण ठेवावे. आपणास ताप येऊ शकतो किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. महिन्याचा 2रा व 3रा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. तुळ रास, हा महिना आपल्यासाठी यशदायी ठरेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील आव्हानांवर मात करून पुढील वाटचाली करतील. ते प्रत्येक नात्यात समन्वयास महत्त्व देतील. आपला जोडीदारसुद्धा आपणास मान्य देऊन आपल्या प्रगतीसाठी स्वतः पुढाकार घेत असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवनासाठी महिना सामान्यच आहे. आपण प्रणयी जीवनाचा आनंद लुटण्यासाठी प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकता. आपली प्रेमिका खुश व्हावी म्हणून आपणास विशेष काहीतरी करावे लागेल. आपण आपल्या कामात इतके पुढे जाल की मागे वळून पाहण्यास आपल्याकडे वेळसुद्धा नसेल. आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत असेल. आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपल्या खर्चातसुद्धा वाढ होईल. आपणास परदेशात जाण्यासाठी व्हिसा मिळण्याची संभावना आहे. तसे झाल्यास आपण परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची भरपूर धावपळ होईल. त्यामुळे आपला फायदा होऊन पदप्राप्ती होण्याची शक्यता प्रबळ होईल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपली मेहनत यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. सध्या अध्ययनात बरेच अडथळे येण्याची संभावना असल्याने आपला अभ्यास अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात आरोग्यविषयक कोणताही त्रास होईल असे दिसत नाही. असे असले तरी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. महिन्याचा 1ला व 3रा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. वृश्चिक, हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनासाठी खूप काही करतील. जोडीदारासह उत्तम स्थितीत राहतील. जोडीदाराशी संबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक जीवनात समन्वय वाढविण्यात आपल्या जोडीदाराचे मोठे योगदान असेल. प्रणयी जीवनासाठी महिना चढ उतारांचा आहे. ग्रहस्थिती आपल्या नात्यात कटुता निर्माण करण्याची शक्यता आहे. तेव्हा आपणास शांत राहून प्रणयी जीवनाची वाटचाल करावी लागेल. या महिन्यात आपणास आपल्या चिंता बाजूस साराव्या लागतील. अन्यथा महिना चांगला काही देण्याऐवजी शारीरिक समस्या व मानसिक तणाव देऊन जाईल. आपण जर काही साध्य करू इच्छित असाल तर आपण हे लक्षात ठेवावेच लागेल. आपल्यात तेवढे सामर्थ्य नक्कीच आहे. आपला आत्मविश्वास जागृत करून कामास लागावे. नोकरीच्या ठिकाणी स्थिती अनुकूल असली तरी आपणास आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. वरिष्ठांशी आपला समन्वय उत्तम असल्याने आपणास त्याचा फायदा होईल. व्यापाराशी संबंधित केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने आपण चांगली प्रगती करू शकाल. आर्थिकदृष्ट्या मध्यम फलदायी आहे. खर्चात वाढ होईल. तसेच प्राप्तीतसुद्धा वाढ होणार असल्याने विशेष असा त्रास होणार नाही. या महिन्यात विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांच्यासाठी महिना चढ उतारांचा असून त्यांची एकाग्रतासुद्धा कमकुवत असेल. अशावेळी त्यांना एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. या महिन्यात आपणास मानसिक तणावापासून दूर राहावे लागेल. अन्यथा शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महिन्याचा 2रा व 3रा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या राशींपैकी तुमची जर कोणती रास असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.